welcome to my channel. Today is going to make छोला भटुरा. सुरुवातीला आपण छोले बॉईल करून घेऊयात. त्यासाठी मी छोले धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये कुकरमध्ये टाकून पाणी, परत त्याच्यामध्ये एखादा तेजपत्ता आणि कुकर लावून मी छोले बॉईल करायला ठेवले. 4 ते 5 शिट्ट्या देऊन झाल्यानंतर कुकर बंद केला. भटुरे बनवण्यासाठी मी इथे एक बाउल मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण टाकूयात अर्धा चम्मच मीठ, 1 ते 1.5 चम्मच दही, अर्धा चम्मच साखर, थोडंसं तेल. त्याला आपण एकत्र करून घेऊयात व्यवस्थित. काही जण त्यामध्ये बेकिंग सोडा आणि ईस्टचा पण वापर करतात, पण मी ईस्ट न वापरता मी दहीचा उपयोग थोडंसं तेल लावून त्याला ठेवून देऊयात आणि आपण छोले बनवून घेऊयात. सुरुवातीला तेल टाकून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तेजपत्ता, दालचिनी, लाल मिर्च टाकून घेऊयात. ते कढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे आपण आता यामध्ये जिरे टाकून घेऊयात, लसूण, अद्रक कढल्यानंतर थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर. त्यामध्ये आपण टमाटर आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ते घालूयात. कांदा आणि टमाटर मी भाजून घेतलं होतं. त्याच्यामध्ये लसूण, अद्रक हे सगळ्या गोष्टी घालून मी भाजून घेतला होता आणि परत मिक्सरमधून वाटून काढलेला. नंतर त्याच्यामध्ये आपण मसाला टाकूयात, छोले मसाला. त्याच्यामध्ये मी खोबरं टाकले वाटलेलं. त्याच्यामध्ये मी दालचिनी, तेजपत्ता, काही खडे मसाले जे घालून वाटून घेतलेले होते. आपला मसाला हा तयार झाला आहे. आता आपण याच्यामध्ये छोले टाकूयात. छोल्यांना कलर येण्यासाठी काही जण टी बॅग वापरतात, पण मी नाही वापरली. जर कोणाला खरंच कलर हवा असेल तर त्यांनी टी बॅग यूज करावी. पण हा कलर जेव्हा तो बनतो, जेव्हा छोले हा मसाला ऑब्झर्व करतात तेव्हा ॲटोमॅटिकली कलर येतोच. तर मला नाही वाटत की रोजच्या जेवणामध्ये आपण कलर, टी बॅग हे ऑप्शनल आहे. जर कोणाला यूज करायचा असेल तर तो यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपले छोले तयार आहेत. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे. छोल्यांना खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपले छोले तयार आहेत. तर आता आपण बनवूयात भटुरे. तर मी ऑलरेडी बनवून घेतलेले होते, तुम्हाला दाखवायचं म्हणून मी शेवटचा भटुरा हा. भटुरे खूप छान बनले होते. तर तुम्ही बघू शकता की भटुरा किती छान फुलला आहे. एकदम बाहेरच्या भटुऱ्यांसारखाच फुलला आहे. प्लेट लावली आणि जेवण करून घेतलं, कारण खूप भूक लागली होती. खूप वेळ झाला होता, कारण स्वतःच व्हिडिओ बनवायचा, परत स्वतःच कुकिंग पण करायची. मग खूप अवघड जातं. इकडनं अँगल घ्यायचा, तिकडनं अँगल घ्यायचा, खूप व्हिडिओ कट करायला लागतात, परत बनवायला लागतात. बाय बाय गाईज.